अप्रतिम. पण या चित्रपटाविषयी मी एवढंच सांगेल, ही जी यंग जनरेशन आहे, आय डोंट नो की हे कितपत या चित्रपटाकडे अट्रॅक्ट होतील. आय मीन जर नसतील होणार तर त्यांचं बॅड लक आहे म्हणेल मी. खूपच सुंदर. जेव्हा तुम्ही बायोपिक बनवता ना, तुमच्यावर खूप जास्त एक तऱ्हेने प्रेशर असतं, की कारण तुम्ही कोणत्या व्यक्तीची बायोपिक बनवताय आणि कशी बनवताय खूप मॅटर करतं. आणि मराठी चित्रपटांविषयी मी एवढंच म्हणेल, जेव्हा यार बायोपिक बनते ना मराठीमध्ये, सिरियसली बेस्ट असते. आय मीन टू से की एक तर खूप स्टडी केलेला असतो, ॲक्टर पण एकदम परफेक्ट निवडलेला असतो, नो डाऊट. आणि स्टोरी पण एकदम डिटेल असते. म्हणजे इट्स नॉट लाईक की म्हणजे जर काही एखाद्या बायोपिकमध्ये कॉन्ट्रोवर्सीज वगैरे जरी असतील तरी त्यानुसार पण ते ॲक्च्युली असं नाही की त्याला डिफेंड केलं गेलेलं असतं. आणि जो जीवनावरचा जो प्रवास दाखवलेला असतो ना, तो एकदम इट्स लाईक की ओरिजिनल. त्यासाठी एकच आहे ना, की रिअल स्टोरीवर स्टडी करा, जे की हे करतात. बॉलिवूडसारखं नाही की कधी कधी बायोपिकमध्ये मध्येच एखादी लव्ह स्टोरी येऊन जाते, एखादी सिरियस बायोपिक जरी असते तरी मध्ये मध्ये येऊन जाते. हे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा. एनिवेज मी एवढंच सांगेल की हा चित्रपट मिस नका करू. ट्रेलरच्या वेळी आपण याविषयी बोललो होतो आणि नो डाऊट डिसअपॉइंटमेंट देखो. मी एवढंच सांगेल मित्रांनो की हा चित्रपट लिमिटेड लोकांसाठी, लिमिटेड यासाठी म्हणतो आहे की ज्यांना फक्त पॉपकॉर्न ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी हा चित्रपटच नाही ना. तर मी सजेशन प्रत्येकाला नाही देऊ शकत हा चित्रपट. रिकमेंड करायचं आहे तरी खूप लिमिटेड ऑडियन्सला मी रिकमेंड करेल हा चित्रपट. बाकी तुमची मर्जी आहे. जर तुम्ही बघितला तर नक्की सांगा. कारण यार हे झीवाली जी जनरेशन आहे, यांना म्हणलं चला जाऊ आपण पिक्चरला, यांना थोडी तुम्ही हा चित्रपट दाखवणार, बरोबर आहे ना. हां, समजा गेले जरी काही जण, आय डोंट नो रे क्रिटिसाइज नाही करत आहे, एक फॅक्ट आहे. तर तुम्ही बघा की कोणाला घेऊन जायचं आहे चित्रपटाला सोबत. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.